आमच्या साकोळ गावावर अन्याय होत आहे। त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलन म्हणून एक दिवसाचा धरणे आंदोलन म्हणून आमचा राज्यमार्ग 145 क्रमांकाचा राज्यमार्ग आहे हा साकोळून न जाता साकोळा वगळून काही छोट्या मोठ्या खेड्या गावामधून देवणी येथे सर्व त्याचा करण्यात आलेला आहे। तरी आमची एकच मागणी आहे की साकोळ गाव न फोडता न वगळता तर तो हायवे मार्ग साकोळून घ्यावा आणि साकोळ या ठिकाणी 300 एकर गायरान आहे। या संदर्भामध्ये याच्यामध्ये सरकारचा पण फायदा आहे, कारण कुण्या जमीनधारकाला पैसे द्यायची गरज लागणार नाही। तरी मोफत गायरान असल्यामुळे त्या गायरानातून हा रस्ता जात आहे देवणीला टेंभुर्णीहून जे येतो आहे बार्शी लातूर मार्गे सुरारपाळ मार्गे जो तळ्याच्या पळवरनं जाण्यात येत आहे। तरी आमचा साकोळ मध्यम प्रकल्प याला धोका न होऊ नये यासाठी हा जे सर्वे केलेला आहे, जे काही कोणी अगोदर केलेलं असेल तर तो चुकीचा ठरेल, पण चुकीचा पण आहे। तर या रस्त्यासंदर्भात तळ्याला देखील उद्या करून धोका होऊ शकतो। त्यासाठी आमचं साकोळवासियांचं एकच मागणं आहे की तरी आमच्या साकोळ गाव न वगळता साकोळवरनं टिपराव मार्गे शेंद कानेगाव मार्गे तुम्ही जागृती साखर कारखाना देवणी या ठिकाणी तुम्ही हायवे राज्यमार्ग 145 क्रमांकाचा हा करण्यात यावा हीच मागणी घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस लातूर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सुरारपाळ तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या लोकसंख्येचं गाव साकोळा आहे। 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि आतमध्ये जे छोटे मोठे खेडेगाव भेटणार आहेत तर ते 2 ते 3,000 लोकसंख्येचं गाव आहे। तर त्या गावावरनं हा रस्ता जात आहे आणि आमच्या मोठ्या तालुका लेवलच्या ठिकाणच्या गावावर खूप मोठा अन्याय होत आहे। या अगोदर पण खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या साकोळ गावावर। तरी या संदर्भाने आम्ही कलेक्टर ऑफिसकडे कलेक्टर साहेबांकडे आम्ही सर्व गावकरी साकोळ इथून कमीत कमी 500-1000 कार्यकर्ते आम्ही इथं कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी इथं धरणे आंदोलन देण्यासाठी आम्ही लातूर कलेक्टर ऑफिससाठी आलेलो आहे। या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत आमचे कार्यकर्ते, सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन वगैरे। तरी हे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही उद्या चलून राजकारणावर देखील आम्ही बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न आम्ही गावाल्याने केलेला आहे। तरी हे मला एवढंच बोलायचं आहे, हा अन्याय होऊ नये आमच्या साकोळ गावावर, हा पूर्ण नागरिकांचं एकच म्हणणं आहे। आणि आमच्या साकोळ गावाला पाठिंबा देण्यासाठी त्याची पुढली दिशा काय, पुढली दिशा हा जर मान्य नाही होत असेल तर आम्ही आमरण उपोषणाचा तिथं आम्ही जास्त होऊ देणार नाही। आमरण उपोषण त्या ठिकाणी आम्ही सरकारसोबत आम्ही भांडणं करू। तर आम्ही बेधडक तिथं मोर्चा घेऊन आम्ही गावकरी पूर्ण महिला वर्ग असतील, लहान लेकरं असतील, मोठे तिथे शाळा आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, तरी तिथे इंडस्ट्रीज एरिया आहे, कारखानदारी मोठी आहे। सर्वात महत्त्वाचं तिथे गायरान हा सर्वात तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गायरान असलेला साकोळ ठिकाण आहे। तर या गावाला न वगळता हा राज्यमार्ग 145 क्रमांकाचा साकोळ न वगळता व्हावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे। आल्यानंतर या प्रकल्पाला 2 कॅनल सोडण्यात आले, पण ते प्रकल्प होऊन आज कमीत कमी 30 ते 40 वर्ष होऊन गेली, पण साकोळच्या मिरचीच्या फळाला किंवा वांग्याच्या फळाला आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही। तरी त्या तळ्याच्या खालच्या बाजूनं 145 नंबरचा ते हायवे रोड आलेला असून तो रोड साकोळ इथून न जाता त्या तळ्याच्या खालच्या बाजूने घेऊन जाण्यात आलेला आहे। आणि तो रोड जर तळ्याच्या खालच्या बाजूने गेलं तर उद्या तळ्याला फार मोठा धोका होऊन साकोळ हे गाव जलसमाधी होण्याच्या मार्गावर आहे। तरी सदरीय हा रोड चुकून गेलेला बंद करून सुरारपाळ तालुक्यातील सर्वात मोठं गाव साकोळ असून त्या साकोळच्या गावाहून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। लोकसंख्या किती आहे साकोळ? लोकसंख्या 20,000 लोकसंख्या। हे रोड ओलांडीला जाणारा रोड आहे।